ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आणि आजचा एपिसोड खास दाखवलाय. सायलीला आता मधुभाऊंनी स्वतःच सांगितलंय की ती खरी तन्वी. पण आता खरा पुढचा प्रश्न उभा राहणार आहे मंडळी, कारण सायली ही तन्वी आहे हे सायलीला कळलंय, पण सायली आता ते सगळ्यांना सांगणार का? हे सत्य उघड होईल का? काय होणार पुढे मालिकेमध्ये? हा खरा ट्विस्ट आहे. सायलीला काल ती छोटी तन्वी दिसते आणि तिच्या मनात असंख्य विचार येतात. ते चित्र मीच काढलंय का? मीच काढलेलं दिसतंय. आश्रमात पण चित्र मीच काढलं आणि हे भिंतीवरचं चित्र मी काढलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की मीच लहानपणीची तन्वी असेल का? सायली असे बरेच विचार मनात करत असताना समोरच तिला छोटी तन्वी दिसते. सायली त्या छोट्या तन्वीला म्हणत असते, आता तू कोण आहेस? तू मला सतत का दिसते? सांग ना ग, तू कोण आहेस? सायली आता तिचं एक एक पाऊल पुढे टाकत त्या मुलीशी म्हणजे त्या छोट्या तन्वीशी बोलत असते आणि म्हणत असते, बघू दे ना मला, तू कोण आहेस? तुझा चेहरा वळव ना माझ्याकडे, बघू दे मला, तू कोण आहेस? आता ती छोटी तन्वी तिच्याकडे वळणार तेवढ्यात ती तिथून पळून जाते. सायली आता विचार करते, अरे ही निघून गेली, पण मला ही लहानपणीची का वाटते? ही मीच का वाटते मला? आणि हीच मुलगी सुभेदार आणि किल्लेदारच्या घरात पण मला दिसतेय. माझं आणि हिचं नेमकं नातं काय आहे? असा बराच विचार करून सायली आता त्या छोट्या तन्वीच्या पाठीपाठी जात असते. ती मुलगी तिथून पळून गेली ना, हे जरा विचित्रच वाटलं मला सीन. इकडे अर्जुनने छोट्या मुलांसाठी त्या चॉकलेट्स आणले आणि त्यांना सांगतोय की एक एक चॉकलेट खा हा, जास्ती गोड खाऊ नका. सगळे मुलं अर्जुनला थँक्यू म्हणतात. आता कुसुमताईसाठी पण एक पॅकेट आणलंय आणि त्या काकांसाठी शुगर फ्री कॅडबरी आणली आहे. ते काका आता खुश होऊन अर्जुनला म्हणतात, वा, मला असं वाटलं होतं की मुलांचे चॉकलेट बघूनच मला समाधान मानावं लागतंय की काय? अर्जुन म्हणतो, असं कसं? तुमचं जावई असं होऊ देईल का? तुम्ही पण खा हे शुगर फ्री चॉकलेट. तेवढ्यात आता सायली अर्जुनच्या बाजूने जात असते, पण तिचं लक्षच नाहीये अर्जुनकडे, कारण ती सतत अशी बाहेर वाकून बघते. तिला ती छोटी तन्वी दिसते सायलीला, पण यांना कोणाला काही कळत नाहीये ना तिच्या मनात नेमकं चाललंय तरी काय. अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि म्हणत असतो कुसुमला, हिचं काय चाललंय? कुठे बघते ही सारखी? कुसुम म्हणते, ती इथला पत्ता विसरली होती ना. काय आहे, परस्पर मधुभाऊंना हॉस्पिटलला भेटायला जायची ना, व त्यामुळे इथल्या वस्तू आता अनोळखी झाल्यात तिला. अर्जुन म्हणतो, तुम्ही विसरलात का? कुसुमताई, तुम्ही किती बिझी झाला होतात? कुसुम म्हणते, अगं बाई हो, माझ्या लक्षातच नाही आलं. बसा, मी तुमच्यासाठी कॉफी करते. अर्जुन म्हणतो, नको नको, मला नको आहे, मला मीटिंगला जायचंय, मी आल्यावर पिल कॉफी, मी निघतो आता. असं म्हणून अर्जुन आता सायलीजवळ येतो आणि म्हणतो, बायको. आता सायली दचकते. अर्जुन म्हणतो, अगं ये काय झालं दचकायला? बरं ठीक आहे, माझी मीटिंग आहे अर्जंट, मी जाऊन येतो, हं, चल काळजी घे. अर्जुन आता कुसुमला निघताना निरोप देत म्हणतो, बरं चला कुसुमताई, मी निघतोय हा. अर्जुन आता खूप केअरफुली या कुसुमजवळ सांगतो की काळजी घ्या हं कुसुमताई, माझ्या बायकोची, मला मीटिंग आहे आता, मी निघतोय. आता कुसुम म्हणते, हो हो, मी घेईल हं काळजी, तुम्ही नका काळजी करू त्याची. आणि तसंही या दिवसामध्ये बायकाचा मूड असा वरखाली होत असतो. कुसुम सायलीकडे बघून अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो, हो मला माहिती आहे, मी पॉडकास्टमध्ये ऐकलंय. कुसुम म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, काही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी हवालदारला पाठवतोय, एका इन्स्पेक्टर सावंतने सांगितलंय मला, आणि तो असेल तुमच्या गेटवर, काळजी नका करू, चला मी येतो हं. असं म्हणून अर्जुनने निरोप घेतला. कुसुम आता या सगळ्या मुलांना म्हणते, चला रे पोरांनो, जेवून घ्या, सगळ्यांनी जेवून घ्या, चला चला. सायली आता तिथे एकटीच असते. सगळेजण किचनमध्ये जेवायला आलेत. सायलीला पुन्हा त्या छोट्या तन्वीचे भास व्हायला लागतात. मंडळी, प्रचंड व्हायरल झालंय बरं का, मला सर्दी झालीये, ताप आलाय, विचारू नका, कारण इथलं आमचं वातावरण खूपच अवघड आहे हो. म्हणजे पाऊसच आलेला नाहीये अजून. कोणाकोणाकडे पाऊस झालाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर पाऊसच आलेला नाहीये अजून. खूपच विचित्र वाटतंय, म्हणजे संध्याकाळी एवढं वारं सुटतं ना, पावसाचा पत्ताच नाहीये हो. खरं तर जूनच्या अशा 10-12 तारखेपर्यंत 1-2 पाऊस पडून गेलेले असतात आपल्या मान्सूनचे, पण अजून आमच्याकडे तर असं झालंच नाहीये. यावेळेला परिस्थिती खूप अवघड आहे बरं का मंडळी, काळजी घ्या सगळ्यांनीच, पाण्याचा वापर जपून करा. इकडे मधुभाऊ दिसायला लागतात सायलीला आता, आणि लहानपणीची ती छोटी तन्वी. मधुभाऊ त्या तन्वीला जेवू घालताय असं तिला आधी धुसर दिसतं आणि मग स्पष्टपणे दिसायला लागतं. मधुभाऊ त्या छोट्या तन्वीला हा घास खाऊचा, हा घास चिवचा असं करून खाऊ घालत असतात, आणि ती छोटी तन्वी अशी गोड गोड बोलून मधुभाऊंना रिझवत. सायली आता विचार करते, ही मुलगी आश्रमात मधुभाऊंबरोबर, हिचा आणि मधुभाऊंचा काय संबंध? म्हणजे हिचा आवाज तन्वीच्या आवाजासारखा येतोय, हा माझाच आवाज असेल का? म्हणजे ही मुलगी मीच असेल का? सायलीच्या मनात पुन्हा प्रश्न पडलेत. सायली आता विचार करते, ही जर मी असेल
तर मला माझा चेहरा का दिसत नाहीये लहानपणीचा? का गोंधळ होतोय माझ्या डोक्यामध्ये? नुसता गोंधळ, गोंधळ. सायली असा विचार करत असते आणि सारखं समोर बघत असते. तिला लहानपणीची ती तन्वी आणि मधुभाऊ समोर दिसताय अगदी स्पष्टपणे. आता तिच्या डोक्यातलं सगळं कन्फ्युजन दूर झालंय मंडळी. कारण कालच त्यांनी प्रोमो आउट केला होता. मला वाटलं होतं रात्री तुम्हाला त्या प्रोमोचा रिव्ह्यू द्यावा, पण त्यांनी आजच तो आउट करून टाकला बघा. सायलीला आता कुसुम खुणवते आणि म्हणते, "अगं ए सायली, अगं काय गं, वेळेत जेवून घे, नाहीतर तुझा चिडका बिबा माझा जीव घेईल. चल सायली, चल." सायलीला आता कुसुम जेवायला ये म्हणते, पण तिचं सगळं लक्ष बाहेरच आहे. सतत ती त्या तन्वीचाच विचारत आहे असं त्यांनी दाखवलंय या सीनमध्ये. बरं, पुढचा सीन घेतलाय त्यांनी चैतन्य आणि अस्मिताचा. अस्मिताने गोलूला म्हणजे तिच्या बाळाला चैतन्याकडे सोपवलंय. तिला इंटरव्ह्यूला जायचंय ना म्हणून. बाहेर भेटलेत हे कुठेतरी त्या ऑफिसजवळ. आता हे चैतन्य आणि अस्मिताचं एवढं काय भेटणं दाखवतात, जरा गडबडच आहे नाही का मंडळी. असो, चैतन्याला आता सोपवलं अस्मिताने आणि म्हणते, "स्मित थांब हं मामाजवळ." मग चैतन्य म्हणतो, "काळजी नको करूस, सांभाळेल मी अस्मिताताई याला." तेवढ्यात आता अस्मिता निघून जात असते. मग पुन्हा स्मित रडायला लागतो, तिचा मुलगा रडायला लागतो. पुन्हा अस्मिता जवळ घेते त्याला आणि म्हणते, "काय झालं कोणास ठाऊक चैतन्य याला, का रडतोय?" अस्मिता जवळ घेते तिच्या बाळाला आणि म्हणते, "का रडतोयस बेटा, काय झालं, का रडतोयस तू?" आता चैतन्य म्हणतो, "अगं झालाय तो शांत." आणि इकडे माझ्याकडे अस्मिताताई, "अरे गोलू" असं म्हणून चैतन्य त्याला खेळवत असतो. अस्मिता आता पुन्हा निघायला जात म्हणजे निघत असते आणि म्हणत असते, "येतेच हं मी चैतन्य." आणि आता पुन्हा तो रडायला लागतो. अरे यार, किती छोटंसं बाळ आहे. आय नो प्रेक्षकांनो, काल बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की खूप लहान लहान बाळांना सोडून बायका ड्युटीला जातात, साहजिक आहे. पण अस्मिताला तसं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये ना. म्हणजे अजून तरी ठीक आहे, तिने तिच्या पायावर उभं राहायलाच हवं, नो प्रॉब्लेम. पण तरी तिला इतकं हार्ड अँड फास्ट सध्या गरजेचं नाहीये असं माझं म्हणणं होतं. चैतन्य आता पुन्हा त्या बाळाला जोजवत असतो, ते रडत असतं सारखं. पण अस्मिता आता पुन्हा त्याला जवळ घेते स्मितला आणि म्हणते, "हे बघ चैतन्य, मी एक काम करते, मी ना याला माझ्यासोबत जाते रे घेऊन आतमध्ये. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये चैतन्य." "अरे तू न थँक आलास." पण चैतन्य म्हणतो, "ठीक आहे, अगं मी इथेच थांबतो, तू नको टेन्शन घेऊस, तुला ऑल द बेस्ट, जा तू त्याला घेऊन आतमध्ये." अस्मिता आता बाळाला घेऊन जाणार आणि इंटरव्ह्यू पण देणार. कठीण आहे बिचारीचं, काय होणार आणि काय नाही इंटरव्ह्यूमध्ये ते आपल्याला आता उद्याच्या भागातच कळणार आहे. तर आज त्यांनी सगळा फोकस सायलीवरच केलेला आहे. सायली आता अशी बाहेर उभी राहते ना आश्रमात, सारखी बघते एकाच ठिकाणी. तेवढ्यात ते काका येतात तिथे आणि सायलीशी गप्पा मारायला लागतात. अस्मिता आता गोलूला घेऊन गेली आहे इंटरव्ह्यूला. इकडे सायलीला ते काका म्हणत असतात, "काय गं सायली बेटा, बरी आहेस ना तू? बाळ पोटात त्रास नाही ना देत?" सायली म्हणते, "नाही काका, बरं वाटतंय मला. सुरुवातीला जरा गरगरायचं, काही गोष्टींचा वास यायचा, त्रास व्हायचा काही गोष्टींचा, पण आता तसं काही नाही वाटत आहे, बरी आहे मी." ते काका म्हणतात, "अरे बेटा, तुझी काकू इथे असती ना तर त्यांनी कौतुक केलं असतं बरं तुझं, पण तिच्या बहिणीची तब्येत बरी नाही म्हणून ती नाशिकला गेली आहे." सायली म्हणते, "हो, मला फोन आला होता काकूंचा. मी मधुभाऊंना भेटून येऊ का काका?" ते काका म्हणतात, "अगं, ते मगाशी गाढ झोपेत होते ना मधुभाऊ, थोड्या वेळाने जा, म्हणजे ते उठलेले असतील." तेवढ्यात आता ती छोटी मुलं येतात, छोटी म्हणजे बरीच मोठी झाली आहे आता, त्या छोट्या मुलांना पण मिशा आल्यात. म्हणजे ते लहानपणी दाखवले होते ना आश्रमातले पोरं, ते आता मोठे झालेत. ती मुलं जवळ येतात सायलीच्या आणि म्हणतात, "चल ना सायली ताई, आपण खेळूयात." सायली आता बाहेर येते आश्रमामध्ये. या आश्रमाचं वातावरण खूप छान दाखवलंय हं मंडळी त्यांनी, मस्त आणि मोकळं वातावरण आहे. आता ते मुलं म्हणत असतात, "सायली ताई चल ना, आपण खेळूयात." मग ते काका म्हणतात, "सायली सोबत असे खेळ नाही खेळायचे पोरांनो, तिच्या पोटात बाळ आहे की नाही?" मग ती मुलगी म्हणते, "अरे नाही, आम्ही सायली ताईला पळवणार नाही, आम्ही सागरगोट्या खेळतो, चालेल का?" मग लगेच या मुलांनी चटई वगैरे टाकली आहे छान खाली आणि म्हणताय, "चला चला सागरगोट्या खेळूयात." सायली आता यांचा तो सागरगोट्याचा गेम खेळते आणि तिला पुन्हा छोटी तन्वी अचानक समोर दिसायला लागते. छोटी तन्वी सुद्धा मधुभाऊंसोबत अशीच एकटी एकटी सागरगोटे खेळायची. आजचा एपिसोड बघायला खूप छान वाटला मंडळी. आश्रमातले हे सीन, मस्तपैकी ते मोकळं वातावरण आणि ते लहानपणीचे तरुण दिसतात सायलीला ते मधुभाऊ, बघायला खूप भारी वाटलंय. सायलीला आता पुन्हा ती आकृती धुसर दिसायला लागते, पण अचानक नंतर स्पष्ट पण दिसायला लागते. सायली ते बघत असते. मधुभाऊ आता छोट्या सायलीला म्हणजे छोट्या तन्वीला म्हणत असतात, "काय झालं बेटा, चला चला सागरगोटे खेळायचे का, खेळूयात. टाक बरं तू सगळ्यात पहिल्यांदा गोट्या." छोटी तन्वी अशी छान खेळते मधुभाऊंसोबत. मधुभाऊ म्हणत असतात, "हां, असं उचलायचं, पकडायचं आणि खेळायचं." पण सागरगोटे खेळता खेळता पाडे म्हणायचे, पाडे म्हणणार ना, आणि छोटी तन्वी पाडे म्हणायला लागते.
आणि इकडे अर्जुनचं सीन दाखवला लगेच. अर्जुन त्याच्या मीटिंगमध्ये असतो आणि त्याला अचानक लक्षात येतं की सायलीच्या जेवणाचा गजर वाजलाय. त्याने पटकन कुसुमला कॉल केलाय. कुसुम म्हणते, बोला, माझ्याशी बोलायचंय का थेट बायकोशी बोलायचंय? बहुतेक सायलीच्या मोबाईलवर कॉल लावला असावा त्याने. अर्जुन म्हणतो, कुसुमताई मला आधी सांगा बरं, सायली जेवली की नाही वेळेवर? तिचा गजर वाजलाय ना जेवायचा. कुसुम म्हणते, अहो तुमचं ते काय वाजायच्या आताच मी दिलंय तिला जेवायला, आता ती पोरांबरोबर गप्पा मारते बरं का. अर्जुन म्हणतो, काय कुसुमताई, तुम्ही वेळेच्या आधी का दिलं तिला जेवायला? अहो तिच्या वेळा फिक्स आहेत ना. कुसुम म्हणते, काय हो, एखादी गोष्ट म्हणजे वेळेच्या आधी केलेली बरी असते. काय हो तुमचं, ते पण तुम्हाला आवडलं नाहीये का? कुसुम लागते अर्जुनशी भांडायला. अर्जुन म्हणतो, मी ज्या वेळा ठरवल्या त्याच वेळेवर तिचं सगळं करा. कुसुम म्हणते, बरं बरं, हे बघा तुम्हाला काही कामं धामं नसतील पण मला भरपूर 17-60 कामं आहेत बरं का, मी फोन ठेवते. अर्जुन म्हणतो, हे बघा मी सुद्धा माझी मीटिंगमध्येच थांबवून तुम्हाला कॉल केला आहे कारण मला माझ्या बायकोची काळजी आहे. कुसुम म्हणते, काय तुम्हाला ना सगळे अप अँड डाऊन द्यायची मला काही गरज नाहीये, मला पण काळजी हो तिची, मी बहीण आहे तिची, ठेवा हो तुम्ही फोन. अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही ना सगळी व्यवस्थित काळजी घ्या सायलीची. अर्जुन आता जरा अतिच करतोय बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणत असतो की आता तिने किती लिटर पाणी पिलंय, तिने नारळ पाणी पिलं की नाही जेवण झाल्यावर. कुसुम चिडते आणि म्हणते, आता ना तुम्ही एक काम करा, वही पेन आणा आणि इकडे येऊन बसा. ती किती लिटर पाणी प्यायली आहे ते नमूद करत बसा वहीमध्ये. आणि तुम्हाला ते जमत नसेल ना तर तुमच्या पुढ्यातलं ते काम आहे ना ऑफिसचं ते करा ना, मला सारखे सारखे फोन करू नका हो, काय चाललंय तुमचं? असं म्हणून कुसुमने आता फोन ठेवून दिला. या दोघांचं नातं जरा अजब गजबच आहे. कुसुम आणि अर्जुन भांडतच असतात सतत. तिने कट केला फोन आता अर्जुनचा. अर्जुन आता विचार करतो, काही कुसुमताई, आणि लगेच त्याच्या मीटिंगला लागतो. इकडे आता सायलीचं आणि त्या छोट्या तन्वीचा पुन्हा सीन घेतलाय. आता तुम्हाला वाटतंय जरा अति होतंय पण आता सायलीला तिची ओळख पटवून घ्यायची आहे ना मंडळी. मग आता जरा थोडंसं ते दाखवणारच की सतत तिला भास होत आहे, तिला कळतंय की तीच खरी तन्वी आहे वगैरे वगैरे. इकडे ते काका म्हणत असतात, बरं चला मुलांनो, बराच वेळ खेळलेत तुम्ही, चला उठा आता, चला चला चला. आता सगळी मुलं निघून जातात. तेव्हा सायली विचार करते, माझ्या बाबतीत जे घडतंय ना ते मला मधुभाऊंशी बोलायलाच हवं. मधुभाऊ आता उठले असतील ना, असं म्हणून सायली आता मधुभाऊंशी बोलायला जाणार. तेवढ्यात तिला पुन्हा छोटी तन्वी आणि मधुभाऊ दिसायला लागतात समोर. आता ती छोटी तन्वी झाडांना पाणी घालत असते. मधुभाऊ म्हणत असतात, हे बघ बेटा, आता माझ्यासोबत छान एक प्रार्थना म्हण हं. देवा तुझे किती सुंदर आकाश, ही प्रार्थना मधुभाऊ छोट्या तन्वीला शिकवतात. हे सायलीला दिसतंय. सायली बघते बरं का हे सगळं दृश्य वरतून. आणि आता ती छोटी तन्वी मधुभाऊंना ओलं करत असते. झाडाला पाणी देता देता मधुभाऊंना म्हणत असते की तुमच्या अंगावर पाणी उडवते मधुभाऊ. आणि मधुभाऊ पुढे पुढे पळत असतात. नाही नाही नाही, असं नाही करायचं बेटा, अंगावर पाणी नाही उडवायचं. छान वाटले बरं का प्रेक्षकांनो हे सीन बघताना. सायली आता विचार करते, अरे मीच तर अशी मधुभाऊंच्या अंगावर पाणी उडवायचे, म्हणजे हीच मी आहे का? आता तेवढ्यात कुसुम येते आणि म्हणते, अगं ए सायली, अगं काय विचार करत बसलीस एवढा? मधुभाऊ उठलेत बरं का, मला ना जरा ऑर्डरच्या वड्या करायच्या, तू बसतेस का त्यांच्याजवळ? असं म्हणून कुसुम निघून जाते आणि सायली जाते मधुभाऊंकडे. आता इथे मध्येच त्यांनी एक अश्विनचा हॉरेबल सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता विमल आणि कल्पनाताई घरात एकट्याच आहेत. विमल म्हणत असे, वहिनी माझी सगळी काम झाली आहेत, तो साफसफाई झाली आहे, स्वयंपाक झालाय, सगळे कामं झालेत, पण आता तुमच्याकडे काही काम आहे का? असेल तर सांगा ना, माझा वेळ जात नाहीये हो. कल्पनाताई म्हणतात, अगं विमल, काम नाहीये म्हणून नाही, पण तुझं सायली नाहीये ना म्हणून वेळ जात नाहीये. सायली असली ना की आपला गप्पा मारण्यात कसा वेळ जातो कळतच नाही. आणि अस्मिता पण गेली आहे बघ गोलूला घेऊन बाहेर, म्हणून आपला वेळ जात नाहीये ग विमल. तेवढ्यात आता अश्विन येतो बरं का घरी. अश्विनला बघता क्षणी कल्पनाताई म्हणतात, बरं झालं बाबा आलास अश्विन, आम्हा दोघींना न कंटाळा आलाय बघ, वेळच जात नाहीये आमचा, बस ना आपण गप्पा मारूयात. अश्विन म्हणतो, मम्मा मी ना जरा दमलोय, मी रूममध्ये जातो आणि फ्रेश होतो, म्हणजे तुला जर वेळ मिळाला असेल मम्मा तर तूही आराम कर आजच्या दिवस. असं म्हणून अश्विन निघून जातो. त्याचा मूड कल्पनाताईंना ठीक दिसत नाही. कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल मी जरा बोलून येते अश्विनशी. आता अश्विनच्या खोलीतून मोठा आवाज येतो काहीतरी. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई हा कसला आवाज झाला ग विमल? अश्विनचा राग अनावर झालाय असं त्यांनी दाखवलं मंडळी. अश्विन आता त्याच्या रूममध्ये जाऊन आदळआपट करत असतो आणि त्या सगळ्या वस्तू खाली पाडत असतो. कल्पनाताई येतात त्याच्या रूममध्ये आणि त्याला रोकत म्हणतात, अश्विन काय वेडेपणा चाललाय, सोड रे सोड.
आता त्याच्या हातातनं रक्त येतं, म्हणजे त्याचा कल्पनाताई बघतात तर काय म्हणजे लागलंय त्याच्या हाताला आणि रक्त येत असतं. त्या घाबरतात आणि म्हणतात, "हे काय केलंस अश्विन?" अश्विन आता या रागाच्या भरात कल्पनाताईंना सांगून देईल का प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून? काहीतरी वेगळंच मालिका म्हणजे वेगळ्याच दिशेला जाणार आहे बरं का मंडळी. तुम्हाला काय वाटतं, की आता सायली ही खरी तन्वी आहे हे तिला कळलंय बरं का. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. मधुभाऊ अश्विनचा सीन त्यांनी एवढाच दाखवला, कल्पनाताईंना रक्त दिसतं आणि त्या ओरडतात अश्विनवर, "काय केलंस हे अश्विन?" आता अश्विनने हे सगळं का केलंय हेही आपल्याला उद्याच्या भागातच कळणार आहे. सायली मधुभाऊंना म्हणत असते, "मधुभाऊ, मधुभाऊ जेव्हा जेव्हा मला प्रश्न पडले तेव्हा तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे आले मधुभाऊ विचारायला सगळं. आता या प्रश्नांची उत्तरं मला तुम्हीच देऊ शकता. मला ही प्रश्न छळतायत ओ. मी पूर्णाजी समोर तन्वीचं नाटक करायला लागले तेव्हापासून हा काय प्रकार घडतोय माझ्यासमोर. मधुभाऊ तुम्हाला आठवतंय ना, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं एक छोटी मुलगी मला सतत दिसते. ती ती मुलगी मला आता आज आपल्या आश्रमात पण दिसते. हे सगळं का होतंय मधुभाऊ माझ्यासोबत? का होतंय? मधुभाऊ तुम्हाला माहितीये पूर्णाजीने जेव्हा मला पहिल्यांदा तन्वी अशी हाक मारली ना तेव्हा आता सायलीने पूर्णाजी सोबत तिने जे तन्वी असल्याचं नाटक केलं ना ते सगळं डिटेलमध्ये सांगितलंय. ते आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत तिला कसे कसे तन्वी असल्याचे भास झाले हे सगळं डिटेल सांगितलंय सायलीने. म्हणजे पूर्णाजी ती कविता म्हणतात ना चांदोबा चांदोबा आणि सायलीने ती कविता बरोबर अपूर्ण असते ती पूर्ण केली आहे. सगळं काही सांगितलंय सायलीने मंडळी जे आपल्याला इथे स्क्रीनवर दाखवलंय ऐकवलंय. आणि तिला ते भूतकाळातले होणारे भास, ती छोटी तन्वी दिसणारी प्रतिमा त्याकडे धूप देताना ती छोटी तन्वी दिसली ते सगळं सगळं सांगितलंय. आता ती म्हणते, "ऐका ना मधुभाऊ, अहो अहो हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला छोट्या तन्वीचा आवाज ऐकवला होता टेप रेकॉर्डरवर. मधुभाऊ का कोण जाणे मला असं वाटतंय की तो तो आवाज माझा आहे. मी मी लहानपणी आपल्या आश्रमाच्या भिंतीवर चित्र काढलं होतं फुलपाखराचं. मधुभाऊ तुम्ही सगळ्यांना सांगायचात ना की ते चित्र मी काढलंय. मधुभाऊ तन्वीने काढलेलं तिच्या वहीतलं चित्र आणि मी काढलेलं आश्रमातलं हे चित्र सगळं सारखं आहे. तिच्या आवडीनिवडी स्वभाव सगळं सगळं माझ्यासारखं आहे मधुभाऊ. हे सगळं कसं काय असू शकतं मधुभाऊ सांगा ना. आणि या सगळ्याचं एकच कारण असू शकतं ना मधुभाऊ. ते कारण मला इतकं अशक्य वाटतंय पण ते मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. मधुभाऊ असं का वाटतंय मला की मीच कदाचित तन्वी आहे? हो ना मधुभाऊ सांगा ना मला मधुभाऊ. लहानपणीची तन्वी हरवलेली ती तन्वी ती मीच आहे ना मधुभाऊ. सांगा ना मधुभाऊ बोला ना. तुम्ही नेहमी खूण करता तशी खूण करून सांगा ना मला मीच तन्वी आहे ना मधुभाऊ. सांगा ना मधुभाऊ मी तन्वी आहे का? सायली मधुभाऊना म्हणत असते, "काहीतरी इशारा करा ना मधुभाऊ. तुमच्याकडे मी खूप आशेने आले. माझ्या बाबतीत जे जे घडतंय तो योगायोग नाहीये मधुभाऊ. हा स्वीकारायलाच हवा ना आपण. या सगळ्याची उत्तरं मला फक्त आणि फक्त तुम्ही देऊ शकता मधुभाऊ. आपला नेहमीचा इशारा करा ना. सांगा ना मला मी तन्वी आहे का? मधुभाऊ उठा ना मधुभाऊ सांगा ना मला." असं म्हणून आता सायली लागते रडायला. म्हणजे तिची अपेक्षा असते की मधुभाऊनी डोळ्याच्या पापण्या लावून तिला उत्तर द्यावं. तर डोंट वरी मंडळी सायलीला ते उत्तर मिळणार आहे आणि तिला कळणार आहे की तीच खरी तन्वी आहे. पण हे सगळं तिला कळणार आहे ते उद्याच्या भागात. तुर्तास त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. छान होता ना आजचा भाग. पण तुम्हाला स्क्रीनवर बघायला आज नक्की आवडेल कारण त्या आश्रमाचे सीन बघायला मला तर फार आवडतं. मस्त अशी मोकळी जागा आहे, झाडं आहेत, खूप छान वाटतं बरं का ते बघायला. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला. आता उद्याचा प्रोमो भारी दाखवलाय त्यांनी. सायली सतत मधुभाऊंना रडत विचारत असते, "बोला ना मधुभाऊ मला द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. मीच तन्वी आहे ना." आता मधुभाऊ काही उत्तर देईना तिला. मधुभाऊनी जरा भाव खाल्लेला दिसतोय. सायली आता तिथून निघून जात असते तेव्हा मधुभाऊ त्यांच्या बोटाने एक जोरात तांब्या पाडतात आणि हाच प्रोमो त्यांनी काल आउट केला बरं का. सायली मग त्यांना विचारायला लागते, "मधुभाऊ बोला मीच खरी तन्वी आहे ना?" मग मधुभाऊंनी त्यांच्या डोळ्याची उघडझाप करून सायलीला उत्तर दिलं की तीच तन्वी आहे म्हणून. सायली खुश होते आणि आता ठरवते की हे सगळं जाऊन अर्जुनला प्रतिमात्याला सगळ्यांना सांगायचं. असं म्हणून ती निघून जाते डायरेक्ट. कुसुम तिला थांबवायचा प्रयत्न करते पण ती निघून जाते. अर्जुनला फोन करून कळवते, "कुसुम अहो ती निघून गेली." आता कुसुम रडत रडत अर्जुनशी बोलते असं त्यांनी दाखवलंय. अर्जुन म्हणतो, "अशी कशी निघून गेली ती आणि गेली कुठे? तुम्ही तिला का जाऊ दिलं?" अर्जुन त्याच्या मीटिंगमध्ये असतो बरं का मंडळी. आणि सायली अशी उन्हातानात एकटीच निघाली आहे. काही दाखवतात. आता सायलीच्या जीवाचं काही बरं वाईट होईल का? मला तर जरा डाऊटच आहे. म्हणजे ती कोणती तेलुगू सिरियल आहे आपण कालच विषय काढला होता.
त्या सिरियलवरून सायली आता बहुतेक गायब होते बरं का मंडळी, असा एक माझा अंदाज आहे बरं का. बघूयात, मी असं तुम्हाला निश्चित सांगत नाही, पण बघूयात. काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेत आणि मालिकेची कथा जरा पुढे ढकलली जाणार आहे असं वाटतं. पुढचा प्रोमो त्यांनी जरा छोटाच दाखवलाय, पण मस्त दाखवलाय. आता सायलीच्या बाबतीत पुढे काय होईल ती सगळ्यांना सांगू शकेल का, की तीच खरी तन्वी आहे? तुमचे अंदाज मला प्लीज कळवा कमेंटमध्ये. आणि सॉरी प्रेक्षकांनो, काल दुपारून जरा कमेंटला रिप्लाय नाही करता आला. काल प्रचंड फीवर, ताप होता मला आणि सर्दी पण झाली आहे. ते काय आहे ना, घरात एकाला झालं की सगळ्यांना ते व्हायरल होतंच आणि बाहेरचं वातावरण जरा सर्दी गरमी विचित्रच आहे ना, त्यामुळे थोडंसं व्हायरल झालंय, बाकी काही नाही. पण ही सर्दी आली ना की सगळ्यात आधी आपल्या आवाजावर परिणाम होतो, त्यामुळे जरा त्रासदायक वाटतं. असो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं की सायली सगळ्यांना सांगू शकेल का ती खरी तन्वी आहे? मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्याचा एपिसोड मिस करू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद मंडळी.